अरे जनावराने मारला त्या काठीनं तू माझ्या गणेशला मारलंस. नीतिमत्तेनं वागणाऱ्या पप्पांच्या शब्दाची किंमत ठेवली नाही ग. त्याची ती शिक्षा परमेश्वराने मला दिली आहे. अपघात करण्यापूर्वी जिद्दीचा घोडा कसा बेलगाम धावत होता. विचाराचं संयमाचं बंधन नव्हतं. एकच हा विचार होता माझा. सरळ मार्गानं जमलं नाही तर आड मार्गानं, चांगल्या वाईट मार्गानं पैसा कमवायचा, खूप पैसा कमवायचा आणि आपल्या दारिद्र्याचा सूड उगवायचा. नीतिमत्ता पाय धरून जुळवणारा कधीच यश मिळत नाही. खरं आहे ताई, मी दारिद्र्यावर सूड उगवायला गेलो पण देवानं माझ्यावर सूड उगवलाय ग. असा आल्या बनवून आयुष्यभर आता लाचारीचं जीवन जगावं लागणार आहे मला. माणसाने कितीही टाळण्याचा प्रयत्न केला ना तरी देवापुढे काहीच चालत नाही. तू आता आतमध्ये पड. तर डोक्याला ताण करून घेऊ नकोस. डॉक्टर खात्री देतात रे, ऑपरेशन नंतर तुला पहिल्यासारखं दिसायला लागेल. अगं डॉक्टरांना तसंच सांगावं लागतं. डॉक्टरी पेशाची नीती आहे ती. घटकेनंतर मरणाऱ्या माणसाला सुद्धा तू चांगला होशील असं डॉक्टर सांगत असतात. ताई ताई पप्पा कुठे गेलेत ग? औषध आणायला गेले. तू पड चल. अगं किती वेळ अंतरुणावर लोळत बसायचं, कंटाळा येतोय का मला. चोरी करण्यात मजा गेली का तुझी? दादा दुखताय फेके सोड माझे. मी खरं सांगतो तुझं पाकिट मी घेतलं नाही. तुला माहित नाही का? सारापणा विचारून सांगितलं नाहीस. दादा सोड. जरा बोल. दादा नको नको दादा. दादा मला मार नकोस. नाही दादा. अरे कोणाला जीव चाललाय का तुझा? अरे दादा तू माणूस आहेस की काय? राक्षस आहेस की? अरे जनावराने मारला त्या काठीनं तू माझ्या गणेशला मारलंस. वडील भाऊ असून साता धर्माचा वैरी असल्यासारखं वागतोयस रे तू. वडील भावाचा मान राखून आजवर मी तुला उलट काही बोलले नाही. आज बोलण्याची वेळ आली आहे मला. दादा तुझ्यातली माणुसकी संपली आहे. गणेशच्या फळाला मान लागल्यावर एकदा तरी तू त्याची विचारपूस केलीस.